नमस्कार. सुनीता रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी मैद्यापासून शंकरपाळ्या कशा बनवायच्या असतात आणि त्याही कुरकुरीत. कारण शंकरपाळ्या आम्ही कॉलेजला असताना आम्हाला अभ्यास करताना झोप येत होती, म्हणून चहा आणि शंकरपाळ्या हा आमचा अतिशय आवडीचा पदार्थ होता. मित्रांच्या गप्पामध्ये खात असताना सुद्धा अतिशय गप्पा रंजक अशा होत होत्या. त्या शंकरपाळ्यांची आठवण आज आली, म्हणून आज आपण शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे पाहतो. चला सुरुवात करूया. यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, हे तिन्ही सम प्रमाणामध्ये आहेत. 8 ते 10 वेलची आणि फक्त चिमूटभर असं मीठ चवीसाठी टाकायचं आहे. आणि हा मैदा आपण लागेल त्या प्रमाणात घ्यायचा आहे. चला आपण पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साखर विरघळण्यासाठी म्हणून आपण पटकन टाकून घ्यायची आहे. साखर आता आपण विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळलेली आहे. आता आपण त्यामध्ये तूप टाकून घेऊया. आता हे मिश्रण थंड करून घेऊया. मिश्रण थंड होईपर्यंत आता आपण वेलची कुटून घेऊया. कुटलेली वेलची आता आपण मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊया. तूप, साखर, पाणी यांचं मिश्रण थंड झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण बसेल तसा मैदा टाकून घ्यायचा आहे. या मिश्रणामध्ये 4 कप मैदा बसलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्य लिहून दिलेलं आहे. पीठ छानपणे मळून झालेलं आहे. आता हे पीठ 15 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण शंकरपाळ्याचं पीठ उंडे केलेले आहेत, त्यात लाटून घ्यायचे आहे. लाटत असताना आपण कोणत्याही प्रकारचं पीठ लावायचं नाही आणि चपातीसारखं पातळ सुद्धा ते करायचं नाही. जरा जाडसरच लाटायचं आहे. अशा प्रकारचं जाडसर लाटून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण जरी चाकूच्या सहाय्याने कट केलं तरीही हरकत नाही. आपणाला हवे त्या आकारामध्ये आपण शंकरपाळ्या कापू शकता. दुसरा गोळाही मी लाटून घेत आहे आणि कट करत आहे. मगाशी आपण चौकोनी शंकरपाळ्या आकाराच्या कापल्या होत्या. आता आपण थोड्या त्रिकोणी काढूया.
आता आपण यात तळून घेऊया। आपण तेलामध्ये एक तुकडा टाकून बघूया, आपल्याला समजलं पाहिजे तेल उकळलं की नाही। ते तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये शंकरपाळ्या तळून घेऊया। मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे। शंकरपाळ्या तळत असताना मध्ये मध्ये हलवून घ्यायची आहेत, म्हणजे शंकरपाळ्या पूर्णपणे भाजल्यानंतर त्या तेलावर तरंगते। शंकरपाळ्या आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण त्या काढून घेऊया। अशा प्रकारच्या कलर आल्यानंतर शंकरपाळ्या आपण काढून घ्यायची आहेत। हे तळण्याची प्रक्रिया आतमध्ये तशीच चालू असते त्यांची। बाकीच्या शंकरपाळ्या मी त्याला तळण्यासाठी टाकून घेत आहे। तळताना किती छान असे लेयर दिसत आहेत। जयो, ह्या घ्या शंकरपाळ्या। धन्यवाद। पहा मित्रांनो, किती छान अशा खुसखुशीत शंकरपाळ्या केलेल्या आहेत। प्रमाण जे आहे ते योग्य असं तुम्ही प्रमाण जर वापरलं तर तुमच्या ह्या प्रकारे शंकरपाळ्या तयार होतील। छान असे लेयर सुद्धा त्याला आलेले आहेत आणि जर तुम्ही असं दाबून पाहिलं तर छान खुसखुशीत अशा बिस्किटासारख्या तुमच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।